25 वर्षांहून अधिक काळ असलेली भाजपबरोबरची युती शिवसेनेनं तोडली आणि इथून पुढं आता निवडणूक कोणतीही असू देत भाजपबरोबर युती करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। युती तुटली, पुढं काय? या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत। राऊत सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे। 25 वर्ष युतीची भाजपबरोबरची सडली असा शब्दप्रयोग केला। हो, सडली, कुजली, वाया गेली। उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख हे अत्यंत कडवटपणे बोलले काल, पण त्या कडवटपणामध्ये तळमळ होती, एक उद्रेक होता, एक संताप होता। कारण ज्यांच्यासाठी 25 वर्ष आम्ही राबलो, जे शिवसेना प्रमुखांनी जेव्हा युती केली तेव्हा अडवाणीजी होते, वाजपेयी साहेब होते, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये कमळ पकडणारे 100 हातसुद्धा नव्हते। तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्राला हातात कमळ पकडायला लावलं। एका हातात कमळ, एका हातात मशाल धगधगती, आणि त्यातून सगळा त्यांचा प्रवास महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। हे अख्ख्या देशाला माहिती आहे, राजकारणातल्या विश्लेषकांना माहिती आहे की महाराष्ट्रात काय होतं। आमच्या खांद्यावर बसूनच हे वाढू द्या, एका विचाराची माणसं आम्ही होतो। पण 25 वर्षामध्ये युतीमध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, त्या आम्ही मान्य करतो, घडल्या असतील। पण शेवटी कुठेतरी सत्तेची हाव, त्याला मर्यादा पाहिजे, नियंत्रण पाहिजे। आम्हाला वाढायचं आहे म्हणून तुमचा घास घ्यायचा, ही वृत्ती देशभरात नंतर राबवली गेली। रिजनल पक्ष, ज्याला प्रांतीय पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हणतो, त्यांचं बोट पकडून त्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आणि मग त्याच पक्षाचा बळी घ्यायचा, छातावरती उभं राहून राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवायचं। हे अनेक राज्यात झालं आणि शेवटी अनेक प्रादेशिक पक्षांनी, जे NDAमध्ये होते, त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली, ते स्वबळावर लढून मोठे झाले। मग ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनाईक होते NDAमध्ये, बन्सीलाल यांचा हरियाणा विकास पार्टी होती, इथे गोव्यामध्ये आपण बसलो आहे, महाराष्ट्रामध्ये गोमांतक पार्टी होती। कोणाला वाढू द्यायचं नाही, पण त्यांचं मिशन फेल गेलं महाराष्ट्रामध्ये, ते शिवसेनेला संपवू शकले नाही। ही वेदना त्यांच्या मनात कायम राहिली आणि शिवसेनासुद्धा मित्र म्हणून त्यांना मिरवत राहिला, फिरवत राहिला मानानं। पण आज एक वेळ अशी आली, महाराष्ट्राच्या मनात जे होतं ते काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परखडपणे लोकांसमोर मांडलं आणि युती तुटल्याचं जाहीर केलं। आतापर्यंत पाठीमागून 100% घोषणा भारतीय जनता पक्ष देत होतं, ते 100% काय झालं नाही। पण 100% म्हणजे काय हे आता शिवसेना दाखवेल महाराष्ट्रात, पाहतो। सर, 2.25 वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झालं होतं तेव्हा शिवसेना सत्तेत गेली नव्हती आणि त्यानंतर दीड महिन्यात शिवसेना सत्तेत सामील झाली। आता भाजपचे नेते उपहासानं असं म्हणतात की हे युतीचं सरकार नाही, हे भाजपचं सरकार आहे आणि शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री आपल्या राज्यमंत्र्यांसह या सरकारमध्ये सामील आहेत। ते उपहासानं हे म्हणतायत की भाजपचंच सरकार आहे। ते उपहासानं बोलत नाही, ते सत्य बोलत आहेत। आम्ही सुद्धा तेच सांगतो आहे। महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या दुर्दैवानं म्हणतो मी, जो काय एक वावटळ उठली त्याच्यामध्ये 120-125 लोक त्यांचे जिंकून आले। देशभरातली फौज इकडे उतरवली होती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, आणि मी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे की काळ्या पैशाचा वापर निवडणुकीत कसा होतो हे महाराष्ट्रात आम्ही पाहिलं। चार्टर विमानं भरून पैसा महाराष्ट्रामध्ये तेव्हा आला, हेलिकॉप्टरने पैसा उतरला, विदर्भात उतरला, पश्चिम महाराष्ट्रात उतरला, हे पाहिलं आहे ना, जबाबदाऱ्या होत्या। त्याच्यामुळे तो विजय जो होता तो विचारांचा विजय नव्हता, तो पैशाचा विजय होता, हे सगळ्यांना माहिती आहे। पण झालं ते झालं। त्यासुद्धा वादळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 63-64 जागा जिंकल्या। आमच्या 20 जागा फार कमी फरकानं आम्ही हारलो ना, तर आम्हीसुद्धा एक चांगला आकडा पार केला असता। आणि अर्थात ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री 125 आकडा हा मोठा आकडा आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे।
आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. राजकारणामध्ये यशाला महत्त्व असतं, ते कसं यश मिळवलं ज्याला आम्ही आता किंमत देत नाही. आम्हाला जागा कमी मिळाल्या, त्याच्यामुळे दुय्यम भूमिका आम्हाला घ्यावी लागली. निर्णय प्रक्रियेत त्यांचा वर्चस्व आहे, ते हवे ते निर्णय घेतात. सरकार भाजपचंच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता राहू नये हा पहिला मुद्दा. राजकीय अस्थिरता आली की आर्थिक अराजक निर्माण होतं, त्याचा परिणाम शेतकऱ्यांवरती होतो, भ्रष्टाचार वाढतो, नोकरशाही मासते, बेरोजगारी वाढते, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्र खाली जाऊ नये म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी एक चांगला निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देतो, आम्ही तुमच्या आणि आमचे मंत्री आम्ही तुम्हाला सामील करायला परवानगी देतो. स्पष्ट आहे, ही काय फार मोठं तडजोड केलं वगैरे असं नाही आहे. पण झालं असं की सत्तेत शिवसेना सामील झाली. 5 कॅबिनेट मंत्री आज शिवसेनेचे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत, पण सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना बजावते आहे आणि वेळोवेळी भाजपला डिवसते आहे. शिवसेनेचा पिंड जो आहे हा संघर्ष करण्याचा पिंड आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं शिवसेना भाजप युतीचं राज्य होतं आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, तेव्हासुद्धा तुम्ही शिवसेना प्रमुखांची भूमिका ही आसूड ओढण्याची नव्हती, तर जे चुकतं ते दाखवण्याची होती. ते तर आमचे मुख्यमंत्री होते, आमचं राज्य होतं, शिवसेना पहिला क्रमांकाचा पक्ष होता. पण याला तुम्ही विरोधकाची भूमिका बजावतो असं म्हणता येणार नाही. सत्य आहे ते सांगण्याचं धाडस शिवसेनेमध्ये आहे, सत्तेत असलो तरी. कारण शिवसेनेनं कधी सत्तेची पर्वा केली नाही, सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झाला आहे, संघर्षातून झाला आहे. तो संघर्ष आमच्या रक्तामध्ये आजही आहे. म्हणून काल जेव्हा माननीय उद्धवजींनी एकट्यानं लढण्याची घोषणा करताच त्या सभागृहामध्ये हजारो लोकांनी जो काय जल्लोष केला, तो रस्त्यावर उतरणाऱ्यांचा जल्लोष होता. आता लढायचं आहे आम्हाला. आणि तेव्हासुद्धा टीका वगैरे सोडून द्या. आणि आम्ही व्यक्तिगत टीका कधी कोणावर केली? आम्ही कोणाच्या कमरेखाली वार नाही केले, आम्ही धोरणात्मक टीका केली. आता कालचं उदाहरण घ्या. उद्धव साहेबांनी सांगितलं ना काल की सरकारी कार्यालयातून ठीक आहे तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल नसाल पुढला प्रश्न, पण ज्यांनी राम मंदिराच्या नावावर मतं मागितली, राजकारण केलं, आजही करतायत, त्यांनी सरकारी कार्यालयातून शाळांतून देवांच्या तसबिरी हटवण्याचा अध्यादेश काढावा. हे ढोंग आहे. आणि त्या ढोंगावर जर आम्ही प्रहार केला तर आम्ही विरोधक कसे? आम्हीसुद्धा अनेक गोष्टी मानतो, आम्ही अंधश्रद्धा मानत नाही. शिवसेना प्रमुखांचा तो धडा आहे आम्हाला दिलेला की अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, फार हे करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण तुम्ही लोकांच्या श्रद्धेला अशा प्रकारे आव्हान नाही देऊ शकत. हा श्रद्धेचा प्रश्न प्रत्येकाच्या. जर हे काँग्रेस राजवटीत घडलं असतं तर आज जे सत्तेत बसलेत त्यांची भूमिका काय असते हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. सर, युती तुटली, ती युती तुटली हे जाहीर कधी झालं? जेव्हा मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं युतीची चर्चा फिसकटली तेव्हा युती तुटली हे जाहीर केलं गेलं. लोकांमध्ये परसेप्शन काय गेलेलं आहे की शिवसेनेचं सर्व राजकारण हे मुंबई महापालिकेलाच घेऊन चालतं. शिवसेनेला 114 जागा भाजपनं मागितल्या, त्यासुद्धा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निकषावरती मागितल्या. हे कुठेतरी खुपलं आणि म्हणूनच शिवसेना म्हणते की नाही, तुम्ही फक्त 60 जागा घ्या आणि चालते व्हा. म्हणजे शिवसेना युती तोडते ते केवळ आणि केवळ मुंबई महापालिकेला घेऊन तोडते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा प्रश्न मुंबई फक्त महानगरपालिकेचा नाही आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या मुंबईवरती जर शिवसेनेचा पगडा नसेल, शिवसेनेचे वर्चस्व नसेल, तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला वेळ लागणार नाही. हे गेल्या 60 वर्षापासूनची कारस्थानं चालू आहेत. दिल्लीतले राज्यकर्ते बदलले म्हणून ती कारस्थानं थांबलीत असं मला वाटत नाही. ही आमची भूमिका आहे. युती आम्ही कशाकरता तोडू? विधानसभेला आम्ही युती तोडली होती का? महाराष्ट्राच्या विधानसभेत युती तोडण्याचं पाप आम्ही केलं नाही. कोणी तोडलं? तुम्ही पहा, तेव्हा तर 114 जागा 120 जागा किंवा मुंबई महानगरपालिका विषयच नव्हता. राज्याची युती होती. जर लोकसभेला भारतीय जनता पक्षाला आजच्याप्रमाणे यश मिळालं नसतं, ते प्रचंड यश जितना मिळालं त्या लाटेमध्ये काँग्रेस विरोधी, त्यात सगळ्यांचाच सहभाग होता काँग्रेस विरोधी लाट निर्माण करण्यात. लक्षात या, सगळेच होते.
जर त्या लाटेचा फायदा जर भाजपला झाला नसता आणि आजच्या इतकं यश मिळालं नसतं तर विधानसभेला सुद्धा युती तुटली नसती. हवा लाट ही डोक्यात गेली, त्यातून विधानसभेत युती तुटली, विधानसभेत यश मिळालं म्हणून मुंबईत मिळेल. पण मुंबईचं राजकारण हे देशाचं राजकारण आहे. मुंबईची सुरक्षा ही कायम शिवसेनेनं केलेली आहे. त्याच्यामुळे युती आम्ही तोडली नाही. 114 जागा जेव्हा ते मागायला आले तेव्हा युती तुटली होती. पण त्याआधी त्यांनी पारदर्शकतेचा आग्रह धरला. त्यांचं असं म्हणणं 114 होतं पैकी मुंबई महापालिकेतली सगळी कामं पारदर्शकतेच्या निकषावरच ठरली गेली पाहिजे आणि ते सुद्धा युती बरोबरच. 114 जागांमध्ये 40 जागा सिटिंग नगरसेवक आमचे आहेत. दादर, परळ, लालबाग, गिरगाव हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. तुम्ही जेव्हा त्या जागा मागता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कारस्थान पक्का आहे की युतीची चर्चा पुढे सरकू द्यायची नाही. तिथेच युती तुटली, आम्ही नाही तोडली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे सर, तुम्ही एक नवीन मुद्दा सांगताय की त्यांनी 114 जागांची जी मागणी केली ते वॉर्डसुद्धा सांगितले होते. हो, दादरसारख्या भागात जागा मागणं, लालबाग परळमध्ये जागा मागणं, शिवसेनेचे बालेकिल्ले जिथे आमचे लोक निवडून आलेले आहेत. ठीक आहे, तुमच्या नंतर तिकडे एखादा आमदार निवडून आला असेल, पण विधानसभेचं जागा वाटप वेगळं आहे, महानगरपालिकेचं जागा वाटप वेगळं आहे. हा एक साधा सेन्स युतीतल्या दोन्ही मित्रांनी कायम ठेवला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि तो ठेवला नाही, त्याच्यामुळे पुढे जे काय सगळं झालं त्यातून शेवटी महाराष्ट्राच्या मनामध्ये असा एक अंगार आहे की किती काळ शिवसेना फरफटत जाणार. आणि तो शिवसेनेचा पिंड नाही, ते शिवसेनेचं मन नाही. शिवसेना मनापेक्षा मनगटावरती जास्त जोर देणारा पक्ष आहे. तुम्ही त्याला मनगटशाही म्हणू शकता, पण ती आहे. भाजपनं युतीच्या चर्चेच्या पहिल्या बैठकीमध्ये पारदर्शकतेचा मुद्दा पुढे केला होता. पारदर्शकतेची व्याख्या काय ते समजून सांगायला पाहिजे आम्हाला. तुम्हाला काय कळेल? काल उद्धवजींनी सांगितलं ना की मुंबई महानगरपालिकेचा कारभार जितका पारदर्शकतेने चालतो तेवढा पारदर्शक कारभार महाराष्ट्राच्या मंत्रालयात चालवला गेला तर अनेक गोष्टी स्पष्टपणे उघड होतील. म्हणजे काल ते उद्धवजी म्हणाले की स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये आयुक्त बसलेले असतात, सगळ्यात पक्षाचे नगरसेवक असतात, सदस्य, पत्रकारसुद्धा असतात. मग ही पारदर्शकता कॅबिनेट बैठकीत का नाही तुमच्या? तिथे चीफ सेक्रेटरी असतात का? तिथे संबंधित खात्याचे सेक्रेटरी असतात का? तिथे पत्रकार असतात का? किंबहुना उद्धवजींनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कॅबिनेट बैठकीला विरोधी पक्ष नेत्यालाही बोलवा, कारण शेवटी कुठलाही निर्णय झाला तरी टीका करणारा विरोधी पक्षनेता असतो. तुम्ही त्याला कॅबिनेट दर्जा दिला आहे ना, मग त्याला बसवा. इतकी पारदर्शकता ज्या नेत्याच्या विचारामध्ये आहे उद्धवजींच्या, तुम्ही त्यांना काय पारदर्शकता शिकवणार? आणि तुम्ही म्हणाल पारदर्शकता, तर केंद्रातले सगळे निर्णय हे काय पारदर्शकतेच्या बाबतीत स्पष्ट झाले आहेत का? नोटाबंदीचा निर्णय घ्या ना तुम्ही. कोणाला माहीत होतं? कोणाशी चर्चा केली? आज लोकांचे हाल चालले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा माहीत नव्हतं, ज्याला माहीत पाहिजे. जर त्याला माहीत नसेल तर कसली पारदर्शकता? म्हणजे आम्ही तर असंही वाचलं की कॅबिनेट बैठकीत ती चर्चा चालू असताना पंतप्रधानांनी बाहेरून कड्याकुलपं लावले, कोणी ही बातमी बाहेर सांगू नये, आणि मग ते राष्ट्रपतींना भेटायला गेले निर्णयाची. ही पारदर्शकता आहे का? काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही सरकार बनवता, जिच्यावरती आरोप आहे ती पाकिस्तान धार्जिणी आहे, अतिरेक्यांना मदत करते. ही पारदर्शकता आहे का? तुम्ही लँड ॲक्विजिशन बिल आणलं, शेतकऱ्यांचे गळे दाबणारं, त्याला विरोध केला आम्ही. तुम्ही अशा जमिनी हिसकावून घेऊ शकत ना उद्योगपतींसाठी. आणि आम्ही जेव्हा प्रथम बोललो तेव्हा शिवसेना विरोध करते, शिवसेना विरोध करते. पण शिवसेनेच्या उद्धवसाहेबांच्या या भूमिकेला संपूर्ण देशातून आवाज जो पाठिंब्याचा मिळाला, ही पारदर्शकताच आहे ना. स्पष्ट बोलणं म्हणजे देशद्रोह नाही, खरं बोलणं म्हणजे देशद्रोह नाही. पारदर्शकतेची व्याख्या ठरवा, आम्ही ती समजून घ्यायला तयार आहोत. उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याचं काल जाहीर केलं आणि त्यानंतर अर्ध्या तासात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं. मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केलं? मुख्यमंत्री म्हणाले की पारदर्शकतेच्या आधारे विकास साधणं हा आमचा मूलमंत्र आहे. जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन जाऊ, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय जाऊ, पण पारदर्शकतेचा मुद्दा सोडणार नाही.
ते पारदर्शकता ट्रान्सपरन्सी करत कुठेतरी शिवसेनेला इतकं डिवसत आहेत आणि दुसरीकडं किरीट सोमय्या असतील, आशिष शेलार असतील, हे थेट मातोश्रीवर माफिया राज म्हणून आरोप करतात. त्यांना काही बोलू त्या सगळ्याचं उत्तर निकालानंतर मिळेल. आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय, हे जे स्टेटमेंट आहे ना, हे आम्हाला कोणी ऐकवू नये. आम्ही मुख्यमंत्र्यांना आदर सन्मान करतो नेहमीच. हे सावरकरांचं वाक्य आहे. ते एका विशिष्ट परिस्थितीत त्यांनी म्हटलेलं आहे. सावरकरांनंतर हा मंत्र जो आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय, बाळासाहेबांनी पुढे नेलेला मंत्र आहे एका विशिष्ट विषयात. तेव्हा तेच आम्हाला त्या रेकॉर्ड आम्हाला ऐकवू नका. आम्ही सुद्धा तुमच्याशिवाय निघालो पुढे. आम्ही बोललो का आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय? आम्हीच तुम्हाला घेऊन गेलो पुढे. आम्हीच तुम्हाला घेऊन गेलो ना. आता तुम्ही आम्हाला सांगताय. राजकारणामध्ये प्रत्येकाची वेळ येत असते. राजकारण हे चंचल आहे आणि बहुमत जे आहे, डोकी मोजतात आपल्याकडे राजकारण. बहुमत हे त्यापेक्षा चंचल आहे. सर, शिवसेनेनं मुंबई महापालिकेचा विचार करून ही युती तोडली असली तरी राज्यात 283 पंचायत समित्या, 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये शिवसेना काय करणार? काय करणार म्हणजे? पण तिथे भाजपची मदत शिवसेनेला मिळणार नाही आहे. तुमची युती फिसकटल्याचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल. नाही, मला असं वाटत नाही. उद्धवजींनी काल सांगितलं, पक्षप्रमुखांनी, की मुंबई महानगरपालिकेसह राज्याच्या बाबतीत त्यांनी घोषणा केली आहे या निवडणुकीत. शिवसेना एकला चलो रे, एकट्यानं लढणार आणि जिंकणार. आणि जेव्हा आम्ही लढण्याची जिंकण्याची भाषा करतो स्वबळावर, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला किती फायदा होईल, तोटा होईल, त्याची घुसळण आम्ही करत बसत नाही. एकट्यानं लढायचं असेल, महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा असेल, या युतीमुळे जे शिवसेना पक्षप्रमुख जे म्हणतायत ना, की आम्ही कुजलो, साधारण 120-125 जागा ज्या अशा आहेत त्या भाजपला दिल्या, जिथे शिवसेना कधी लढलीच नाही. या मागच्या विधानसभेत प्रथम लढलो आम्ही. तिकडे पक्ष हा नीट उभा नाही राहू शकला या युतीमुळे. नाही तर महाराष्ट्रामध्ये आमची व्याप्ती केव्हाच वाढली. विदर्भात आम्हीच लढणार हा त्यांचा हट्ट असायचा. विदर्भात आम्हाला फटका त्यामुळे बसला, कारण विदर्भ आमचा आहे. आम्ही जसं म्हणतो कोकण, मुंबई, ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. उत्तर महाराष्ट्र आमचा बालेकिल्ला आहे. तिथे लढलो आम्ही, जिंकलो. पण आम्ही त्यांना या भागात जागा दिल्या, पण विदर्भात त्यांनी हट्टानं जास्त जागा मागून घेतल्या. त्याची फळं ते आत्ता खात आहेत. पण विदर्भामध्ये सुद्धा भविष्यात शिवसेनेचं काम तुम्हाला वाढलेलं दिसेल. काल जो निकाल लागला विधानसभा नगरपालिका, तो तुम्हाला पुढल्या निवडणुकीत दिसणार नाही. सर, तुम्ही नगरपालिका निवडणुकाच्या निकालाचा दाखला दिला आहे म्हणून प्रश्न विचारायचा आहे. नगरपालिका निवडणुकांचा निकाल जेव्हा पेपरवरती येतो, भाजपच्या नेत्यांनी त्याचं विश्लेषण केलं आणि त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की शिवसेनेनं विरोधकांची स्पेस व्यापायला सुरुवात केलेली आहे. आणि शिवसेना जर का विरोधकांची स्पेस व्यापत असेल तर उद्या ते आपल्याही मुळावर येऊ शकतं. म्हणून शिवसेनेला खिंडीत पकडण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी अलीकडच्या काळात जास्त केलं, असं काही नेते त्यांचेच सांगतात. खिंडीमध्ये पकडू द्या, कोपऱ्यात घेऊ द्या. शिवसेना कुठल्याही खिंडीत किंवा पिंजऱ्यात अडकणारी वाघ आहे. तो बाळासाहेबांनी शिवसेनेला वाघाचं काळीज दिलेलं आहे. झेप घेतली ना, पंजा फाडून खाईल, तुम्हाला फडशा पाडेल. कोणी खिंडीत पकडणार? सत्ता आहे म्हणून तुम्ही नाटकं करते. हे सगळे खिंडीत पकडणं वगैरे शब्दप्रयोग आहेत नाही, सत्तेत असल्यामुळे आहेत. ही सत्तेची नखं आहेत, ही वाघनखं नाही आहेत, ही नकली नखं आहेत सत्तेने लावलेली. आमच्याकडे ओरिजिनल नखं आहेत वाघाची. तेव्हा खिंडीत बिंडीत पकडून कशाला भाषा वापरते? उद्या सत्ता जाईल तर तुमची काय अवस्था आहे? सगळ्यांची. मी एका पक्षाचं म्हणत नाही. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, काँग्रेस पक्ष होता. सत्तेमध्ये असले की उंदरालाही वाटतं मी मांजर झालो, बोका झालो, बोक्याला वाटतं मी लांडगा झालो, लांडग्याला वाटतं मी वाघ झालो. हा सत्तेचा महिमा आहे ना. आम्हाला आमच्या वाट्याला सत्ता फार कमी आली, त्याच्यामुळे आमचे पाय जमिनीवर असतात. सर, युती तुटली, उद्धवजींनी जाहीर केलं, पण आता पुढं काय? तुम्ही तर जाहीर केलेलं आहे की आमचे मंत्री तुर्तास राजीनामा देणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सुरू केलेलं आहे की हा कल्याण डोंबिवली पॅटर्न आहे. सत्तेसाठी पुन्हा सेना भाजप एकत्र येतील
पक्षांतर होऊ नये, बंडखोरी होऊ नये म्हणून आतापर्यंत युतीची चर्चा लांबवली. आम्ही असं म्हणालोय, वेट अँड वॉच. तुम्ही त्यातून काही अर्थ काढा ना. जसं कालचा दिवस होता घोषणा झाली उद्धव साहेबांकडून, ऑन द स्पॉट फैसला केला. त्याच्या आधी आम्ही बोलायचो थांबा, वेट अँड वॉच, थोडं थांबा. काही निर्णय हे जबाबदारीने घ्यायचे असतात. महाराष्ट्राचं, आपण एक मोठ्या राज्याचे नागरिक आहोत. पुरोगामी राज्य हे महाराष्ट्र राज्य लक्षात घ्या. हे मी इतर राज्यांची नावं घेणार नाही, मला कुठल्या राज्याचा अपमान करायचा नाही. या राज्याला एक प्रतिष्ठा आहे आणि एक प्रतिमा आहे, आणि इकडल्या राजकारणाला सुद्धा एक प्रतिष्ठा आहे. ती धुळीस मिळेल अशा प्रकारचं कुठलंही काम शिवसेना प्रमुखांनी कधी त्यांच्या राजकारणासाठी केलं नाही. आणि मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब पण त्याच दिशेने चालतात. ते मार्ग तो स्वीकारणार नाहीत. योग्य वेळी कशी झेप घ्यायची, कोणाला पंजा मारायचा, कोणाला घायाळ करायचं आणि काय करायचं याचं आडाखे हे मानलेले असतात ना. ती वेळ यावी लागते. विरोधक बोंबलतात म्हणून आम्ही निर्णय नाही घेणार ना. त्यांना हवंय म्हणून निर्णय घ्यायचे का आम्ही, ते कोण ठरवणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले रोज छातडावर बसून राज्य करत होते ना, एकमेकाचे रोज कपडे काढत होते. तेव्हा त्यांना का नाही वाटलं बाजूला व्हावं सत्तेपासून? नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच अजित पवारांवरती खटले दाखल झाले, तरी सत्तेत राहिले ना. तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा असं का नाही वाटला? सर, ही वेट अँड वॉचची भूमिका शिवसेनेची 23 फेब्रुवारीपर्यंतच राहील. मी म्हटलं ना, वेट अँड वॉचचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सध्या तरी उद्धव साहेबांनी सध्या जे नवीन चाललं आहे ना, एकच फाईट, वातावरण टाईट, तशी फाईट मारलेली आहे. वातावरण टाईट आहे, ते टाईटच राहणार शेवटपर्यंत. पण तर्कवितर्कांना उदाहरण आलंय. येऊ द्या, इतकं मोठं राज्य आहे, मीडिया नवीन आहे. चर्चा फक्त तुमच्या कानावर टाकतो. बरं, काय चालली आहे ती नवीन चर्चा अशी आहे की शिवसेना सत्तेत येईल, स्वतःचं सरकार स्थापन करेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 80-82 जे काही आमदार आहेत ते बाहेरून पाठिंबा देतील. नगरपालिका निवडणुकीत जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचं योगदान आहे. काही ठिकाणी त्यांनी MIM बरोबर छुपी युती केल्याचं समोर आलं आहे. शिवसेना आपली पातळी सोडून कधी राजकारण करत नाही, कधीच नाही. आमचा जन्म हा सत्तेसाठी झाला नाही. हा जो शिवसेना प्रमुखांचा मंत्र आहे, सत्ता आमच्यासाठी, आम्ही सत्तेसाठी नाही, तोच मंत्र घेऊन आम्ही सगळे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार बनवायची घाई आम्हाला झाली नाही. आम्ही सत्ता पिपासू, सत्तांध नाही, होणारसुद्धा नाही. आणि जे कोणी अशा अफवा पसरवत आहेत ते कोण आहेत त्याच्यामागे हे आम्हाला माहिती आहे. ज्यांच्या खुर्च्यांना आम्ही सुरुंग लावलं आहे कालपासून, अफवांचं मूळच तिकडे आहे. नारायण राणे असं म्हणालेले आहेत की युती वगैरे काही तुटलेली नाही, पक्षांतर होऊ नये म्हणून युतीची चर्चा लांबवली. हा कल्याण डोंबिवली पॅटर्न आहे, पुन्हा सत्तेसाठी सेना भाजप एकत्र येईल. नारायण राणे यांची भूमिका जी आहे ती काँग्रेस पक्षाची भूमिका असेल. फार तर मी काय व्यक्तिगत जात नाही, ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि काँग्रेस पक्षाला काय उत्तर द्यायचं आम्ही पाहू. मी व्यक्तिगत उत्तर देणार नाही, मी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला उत्तर देईन. सर, गेल्या 6 महिन्यापासून खास करून आशिष शेलार असतील किंवा त्याहीपेक्षा जास्त किरीट सोमय्या असतील, या दोघांनी थेट मातोश्रीवर हल्ले चढवले, माफिया राजचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंवरती आरोप केलेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की भाजपच्या या 2 वरिष्ठ नेत्यांमुळं वेळोवेळी शिवसेनेला उद्धव ठाकरेंना डिवचल्यामुळं सुद्धा वातावरण कलुषित झालं? आम्हाला कोणी डिवचले वगैरे नाही. त्याने चुकीच्या पद्धतीनं भाषा वापरली, आरोप केले. पण नरेंद्र मोदी जेव्हा ह्यांच्याविषयी अशी भाषा वापरली जात होती गोधरा कांडानंतर, गुंड, दहशतवादी, माफिया, अनेक 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 त्यांच्याविषयी वाईट भाषा वापरल्या गेल्या, तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. हे आता हे लोक विसरत आहेत. संपूर्ण देशामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. ज्या सामनावरती टीका करतायत आज, त्या सामनानं या देशातलं एकमेव वृत्तपत्र ते नरेंद्र मोदीची बाजू घेऊन उभं राहिलं होतं.
आणि त्याला पुरावे आहेत, राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्यात त्या झाल्या सगळ्या. तेव्हा ते आता आम्हाला काय म्हणतात त्यापेक्षा तेव्हा मोदींना लोक काय म्हणत होते आणि तेव्हा आमची भूमिका काय होती हे त्यांनी थोडंसं पाठीमागे जाऊन पाहायला पाहिजे. राजकारणामध्ये असा उथळपणा असतो, नाही असं नाही, त्याच्यावर प्रसिद्धी मिळते काही काळ. ठाकरे परिवार इतका टोलेजंगा आहे, मातोश्रीचं नाव इतकं मोठं आहे बरं का. थोडं जरी दगड मारला आसपास कुठे आसपास म्हणतो मी तरी बातमी होतं ना. हे बातमीत राहण्यासाठी काही राजकारणी अशा प्रकारचे आरोप करत असतात. आणि शिवसेना प्रमुखांनासुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी जास्त त्रास दिला. हे साहेब म्हणायचे ना, छत्रपती शिवाजी महाराजांना जास्तीत जास्त लढाया या मराठा सरदारांविरुद्ध लढाव्या लागल्या, तेव्हा त्यांचं स्वराज्य निर्माण झालं. तेच दुःख शिवसेना प्रमुखांच्या वाट्याला आलं आणि तीच वेदना उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेली आहे. पण आम्ही सगळे आहोत ना. शिवसेना खूप मोठा पक्ष आहे. शिवसेना असं म्हणतात की सैन्य पोटावर चालतं, पण शिवसेना पोटावर चालत नाही. ही पोटावरती संघटना नाही. मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आता शिवसेना स्वबळावर लढणार आहे. हो, पण शिवसेनेला टाळी द्यायला काही नेते आतुर झालेले आहेत. जर का मनसेकडून, राज ठाकरेंकडनं शिवसेनेला असा प्रस्ताव आला, मैत्रीपूर्ण करार करून युती करूया, छुप्या पद्धतीनं युती करूया, तर संजय राऊत यांची भूमिका निर्णायक राहील अशी चर्चा आहे. नाही, माझी भूमिका निर्णायक राहणार नाही. मी पक्षाचा नेता असलो, खासदार असलो, सामनाचा संपादक असलो, या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही मला सांगत असलात, त्याहीपेक्षा मी शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश मांडणारा एक शिवसैनिक आहे. ते जे सांगतील ते मी करणार. आतापर्यंत तेच करत आलो. जेव्हा शिवसेना प्रमुख होते तेव्हा त्यांनी जे बोट दाखवलं त्या दिशेने मी गेलो. आता ती जागा माझ्यासाठी उद्धव साहेबांनी घेतलेली आहे. तिथे जे बोट दाखवतील ते मी करणार. राजकारणामध्ये व्यक्तिगत मैत्र्या संबंध वेगळ्या असतात. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व करतो आहे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, तो पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, लोकभावना महत्त्वाची आहे. आणि शेवटी निर्णय घेण्यासाठी आमचे नेते समर्थ आहेत. मनसेचा प्रस्ताव युतीचा आला शिवसेनेसमोर तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील? या बाबतीत उद्धव ठाकरेच सांगू शकतील. पण तुमची स्वतःची व्यक्तिगत काय मत आहे? नाही, आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वबळावरती ही निवडणूक जिंकू. जर आम्ही एक युती तोडलेली आहे, आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे. जसं पारदर्शकतेचा अर्थ समजून घ्या म्हणतो मी, तसं स्वबळाचाही अर्थ समजून घ्या. आता कोणत्याही कुबड्या नको. ही एकदा भूमिका घेतल्यावर मला असं वाटतं की ही चर्चा आता होऊ नये. प्रत्येकाला राजकारणामध्ये वाढण्याचा, मोठं होण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. तसं राज ठाकरे करतायत, भारतीय जनता पक्ष करेल, ओबीसी सारखा पक्ष आहे, त्यांनाही अधिकार आहे. या देशात लोकशाही आहे. एक प्रत्येक वेळेला हातात हात घालून किंवा गळ्यात गळे घालून राजकारण केलं पाहिजे असं काही नाही. प्रत्येकानं स्वतंत्रपणे आपले घोडे अश्वमेधाचे सोडावे. तू जिंकेल त्याचं राज्य आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही जिंकू. कारण शिवसेना हा 50 वर्षाचा आपण पाहिलं, भले आम्ही मुख्यमंत्र्याची खुर्ची आम्हाला मिळाली नसेल, फार आम्हाला प्रधानमंत्रीपदाची खुर्ची मिळाली नसेल, पण शिवसेनेचा इतिहास हा जय नावाचा इतिहास आहे. आम्ही कधी हारलो नाही. निवडणुकाची जी काय जय पराजयाची व्याख्यामध्ये आम्ही बसत नाही कुठे. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही जिंकत राहू. सर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही इतकं जास्त काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर काम करता. जे वाईट बोलत होते ते आज उद्धव ठाकरेंविषयी चांगलं बोलत. तेच होतं की शिवसेना प्रमुख आता नाहीत, पक्ष सहज गिळता येईल, हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. हे मिशन काही लोकांनी मनात ठेवून राजकारण सुरू केलं. ते मनसुबे शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या नेतृत्वानं उधळून लावले. त्या दुःखातून काही लोक बाहेर आले नाहीत आणि त्याचा सूट ते शिवसेनेवर घेऊ इच्छितात. हातात सत्ता असल्यामुळे ते काय होणार नाही. कारण शिवसेना हा काही फक्त सत्तेसाठी निर्माण झालेला पक्ष नाही आहे. हा एक विचार आहे, ठिणगी आहे. ती कधी विझणार नाही. कारण बाळासाहेबांचे आशीर्वाद अजूनही आमच्या पाठीशी आहेत. शिवसेना प्रमुखांचे महाराष्ट्र अजूनही त्यांना मानतो, विसरणार नाही. शिवसेनेच्या वाटचालीमध्ये सामना या मुखपत्राची सुद्धा स्वतःची एक भूमिका राहिलेली आहे ना. राहिला बाळासाहेबांचा अग्रलेख असेल, बाळासाहेबांनंतर तुमचं लिखाण असेल आणि सामनातनं रोज काय लिहिलं जातं, सामनाचा अग्रलेख रोज काय असतो,
हे शिवसेनेचे नेते तर बघतातच, पण विरोधी पक्षाचे नेते जास्त बघतात, सत्ताधारी तर त्याहून जास्त बघतात. सर, सामनामधून संपादक म्हणून, कार्यकारी संपादक म्हणून काम करताना तुम्ही जी भूमिका मांडता किंवा पक्षाची जी भूमिका मांडली जाते त्याविषयी तुम्ही नेमका काय विचार करता? कारण सामनामधून रोज बातम्यांना कलाटणी मिळत असते. खरं एकमेव वृत्तपत्र असं आहे, खरं म्हणजे मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे सगळ्या, हे भाषिक वृत्तपत्र आहे महाराष्ट्रातलं मराठी. आणि या भाषिक वृत्तपत्र रोज राष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा होते. मराठीतलं एक वृत्तपत्र आहे. राजकीय पक्ष खूप आहेत या देशामध्ये. प्रत्येक राजकीय पक्षाचं एक वर्तमानपत्र आहे. मग ते काँग्रेस पक्षाचं आहे, BJPचं सुद्धा आहे, कम्युनिस्ट पक्षाचं आहे, DMKचं आहे, अखिलेश यादव वृत्तपत्र काढतात. मी काल पाहिलं कुठेतरी. प्रत्येकाला वाटतं एक वृत्तपत्र असावं आणि आहेत. पण जी प्रतिष्ठा, जी ताकद, जे शिखर सामनाने गाठलं ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या वृत्तपत्राला गाठता आलं नाही. याचं कारण पहिले म्हणजे शिवसेना प्रमुख. कारण शिवसेना प्रमुख स्वतः एक पत्रकार आहे, व्यंगचित्रकार आहे. त्यांना लेखणीची ताकद माहीत होती आणि आहे. आणि त्यांनी सामना हे शिवसेनेच्या लढ्याचं एक हत्यार म्हणून वापरलं. त्यांचे विचार जे आहेत त्यांनी सातत्यानं सामनातून मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही मांडण्याचा अग्रलेखाच्या माध्यमातून, मुलाखतीतून. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे काय सांगतायत, शिवसेना प्रमुखांची काय भूमिका आहे, यासाठी देश सामनाच्या प्रेमात पडला, मीडिया सामनाच्या प्रेमात पडला. आज त्यांच्यानंतर उद्योजनसुद्धा तीच भूमिका घेतली आहे की सामना हा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता आहे असं आम्ही म्हणतो. आम्ही नेत्यावर ठीक आहे, पण आमच्यापेक्षा महत्त्वाचा नेता हा सामना आहे. सामना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो, देशात जातो. शेवटी लेखणीची धार जी आहे माझ्यासारख्या माणसाच्या, दारू ठासून भरली. ते बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. त्यांच्याबरोबर प्रदीर्घ सहवास 25-30 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्याबरोबर काम केलं, आताही करतो. हे सगळं त्यांच्याकडनं आलेलं आहे. आणि जे काय मी लिहित असतो मी त्यांना अर्पण करतो. यापुढे सुद्धा तसंच होईल. शिवसेना प्रमुखांनंतर सामनाचा काय होणारा प्रश्न होता. सामना जोरात चालला आहे, आशीर्वाद आहे. सर, देशात सध्या निवडणुकांचा माहोल आहे. 5 राज्यांच्या पण निवडणुका सध्या सुरू आहेत. हीच अटकळ बांधली जाते, किंबहुना तीच भीती भाजपला जास्त वाटली की 1 फेब्रुवारीला जे केंद्रीय अर्थसंकल्प किंवा ॲन्युअल बजेट मांडलं जातं आहे त्याला पहिला विरोध कोणी केला तर तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला की 1 फेब्रुवारीला हा प्रचारादरम्यान निवडणुकांच्या बजेट मांडता कामा नये. आणि तिथं मुख्यमंत्री सावध झाले आणि मुख्यमंत्र्यांना ही युती पाहिजे अशी चर्चा सुरू झाली. असा जो वेळोवेळी विरोध शिवसेनेकडून होत गेला. विरोधापेक्षा ही जी भूमिका उद्धवजींनी मांडली आहे ही काही वर्षापूर्वी या देशात प्रथम बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुखांनी भूमिका घेतली होती. तुम्ही प्रचाराला जातात पंतप्रधान, कसे काय जाऊ शकतात लवाजमा घेऊन? ते तिथे अमुक व्यक्ती म्हणून बोलत नाही, ते पंतप्रधान म्हणून बोलतात आणि अधिकारवाणीने घोषणा करतात. त्याचा प्रभाव मतदारांवरती पडतो. तेव्हा निवडणूक काळामध्ये पंतप्रधानांनी प्रचाराला जाऊ नये, मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला जाऊ नये, हे शिवसेना प्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे. तीच भूमिका उद्धवजींनी मांडली. अर्थसंकल्पाची एक तारीख ठरलेली असते, बरोबर आहे, पण शेवटी या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणा या मतदारांवरती प्रभाव टाकू शकतात. हा भ्रष्टाचार आहे, ही पारदर्शकता नाही. आमच्या मित्रांना मी सांगू इच्छितो, पारदर्शकता ह्याला म्हणत नाहीत. वेट अँड वॉच, थांबा थोडं. तुम्ही तात्पुरती काही सरकारी जे खर्च करायचे असतात त्यासाठी तुम्ही पार्लमेंटची मंजुरी घ्या त्या ग्रँटसाठी, पण तुम्ही अर्थसंकल्पात घोषणा करा. UPच्या निवडणुका आहेत, गोव्याच्या निवडणुका आहेत, उत्तरांचलच्या निवडणुका आहेत, मणिपूरच्या निवडणुका आहेत, त्रिपुराला निवडणुका आहेत. म्हणजे तुम्ही तुमचे ढोल वाजवणार सरकारी पैशानं. ही का पारदर्शकता आहे का? हा राजकीय भ्रष्टाचार आहे. भले राज्य भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षाचा असेल, हा नियम निवडणूक आयोगानं घालून दिला पाहिजे.
सर 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहे. तुम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करताय. गोव्यामध्ये सुद्धा, गोव्यात आम्ही लढतोय. किंवा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तुम्ही भाजपच्या विरोधात निवडणूक लढताय. आता फैसला झालेला आहे की युती कुठंच करायची नाही, पण तुम्ही विरोधात लढताय. आपण गोव्याविषयी बोलू, कारण तुम्ही शिवसेनेचे गोव्यामध्ये प्रभारी आहात. गोव्यामध्ये शिवसेना 4 जागांवरती निवडणूक लढते आहे, पण भाजप विरोधी मोठ बांधण्याचं काम शिवसेनेनं त्यात आघाडी घेतलेली आहे. खरं आहे ते. हे पण एक भांडणाचं कारण आहे. मला असं वाटत नाही. शिवसेना मुळात तुमचा जो आरोप आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणुका लढतोय, हा मला मान्य नाही. हा आरोप शिवसेनेला मान्य नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र होतो, ठीक आहे, म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही निवडणुका लढायच्याच नाही का? राष्ट्रीय पक्ष आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, एक भूमिका घेऊन आम्ही जातोय बाहेर. म्हणजे फक्त तुम्ही महाराष्ट्रात लढा, बाहेर लढायचं नाही, असं कोणी आमच्यावर बंधनं टाकू शकत नाही. यावेळेला प्रथमच उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना लढते आहे. गोव्यामध्ये मला पक्षप्रमुखांनी आदेश दिला की आपल्याला गोव्यात लक्ष घातलं पाहिजे. तेव्हा गोव्यात तशी संघटना नव्हती आमची. आम्ही फार इथे ताकदीचं काम केलं होतं का? नाही, होता, पक्ष होता. आज आपण पाहते इतकं मोठं कार्यालय आहे, कार्यकर्ते आहेत, सगळे आहेत. पण जेव्हा मला पक्षप्रमुखांनी मला सांगितलेलं आहे की गोव्यात लक्ष घाला, तेव्हा त्यांचा आदेश महत्त्वाचा आहे. इथे आलो, एक वर्षापासून मी ते सतत येतो आहे, पक्ष बांधण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप मोठ्या प्रमाणात बांधणी झाली आहे का तर नाही, पण नक्कीच सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध एक आघाडी स्थापन करण्यामध्ये आम्हाला यश आलं. दुर्दैवाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आहेत, 10 वर्ष राज्य करतायत, त्यांच्या विरुद्ध लोकमत आहे, लोकभावना आहे इथे. तर आम्ही काय करणार? आम्ही युतीमध्ये लढतो आहोत, आम्ही 4 जागा लढतो आहोत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हा तर सत्तेमध्ये तुमचा जुना भागीदार आहे, तोही बाहेर पडला तुमच्यावरती आरोप करून भ्रष्टाचाराचे. ज्याने इथे भाजपला वाढवलं ते संघाचे इकडले मुख्य सरसंघ चालक सुभाष वेलिंगकर बाहेर पडले आहेत संघातून. का? कारण भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्याने, सरकारने जनतेला दिलेली वचनं पाळली नाही. ते आम्ही नाही बोलत, हे संघाचे प्रमुख बोलत आहेत तिकडले सुभाष वेलिंगकर साहेब. हे संघाचे प्रमुख कार्यकर्ते बोलत आहेत, आम्ही बोलत नाही. तुमच्या सरकारमधले मंत्री जे बाहेर गेले, तुमचा मित्रपक्ष मगो, ते बोलत आहेत तुम्ही शिवसेनेला का दोष देताय? आम्ही इथे निवडणूक लढवतो एकत्र, बस. राजकारणामध्ये एक परिवार नवीन निर्माण झाला, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि लढतोय. निर्णय काय लागेला पुढली गोष्ट आहे, पण आम्ही आव्हान उभं केलं आहे. सर, भाजपच्या केंद्रीय स्तरावर बरं, शिवसेनेशी पाहिजे तसा रॅपो आता ठेवला जात नाही. हो, खरं म्हणजे आहे. जे केंद्रीय नेतृत्व आहे खरं आहे. ते आधी मातोश्रीवरती आपल्याला जाताना आणि वारंवार जाताना आपण बघत आलेलो आहोत, किंवा तसा डायलॉग व्हायचा, तो होत नसल्यामुळं सुद्धा युतीमध्ये एक प्रकारचा वितुष्टपणा येत गेला. संपर्क तुटला. जो संपर्क लालकृष्ण अडवाणी, वाजपेयीजी प्रमुख जे असताना होता, शिवसेना प्रमुख होते, तेव्हा एक ओलावा होता. एकमेकांशी विचारपूस करणं, राजकीय सल्ला मसलती घेणं, त्या गोष्टी होत होत्या. अर्थात तेव्हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा सगळ्यांचीच गरज होती, घटक पक्षांची, कारण त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नव्हतं. तर शिवसेना असेल, नितीश कुमारांचा पक्ष होता, अकाली दल असेल, असे अनेक पक्ष एकत्र होते. प्रत्येकाशी ते NDA म्हणून विचारविनिमय होत होता. आज NDAचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे. आज मोदी सरकार आहे, असायला पाहिजे, कारण त्यांना बहुमत आहे. पूर्ण मोदी सरकार आल्यामुळं हे साईड इफेक्ट आहेत. पूर्ण बहुमत जे त्यांना मिळालं आहे, त्याच्यामुळे त्यांना मित्रपक्षांची तशी गरज नाही आहे. उद्याच्या निवडणुकीत जर त्यांना 5-50 जागा कमी पडल्या, समजा 50 जागा कमी पडल्या, आणि शिवसेनेकडे 20 जागांचं जर ताकद असेल, तर आज ज्याने मातोश्रीकडे पाठ फिरवली आहे ना, ते मातोश्रीच्या पायरीवरती तुम्हाला उभे राहिलेले दिसतील. शेवटी हा सत्तेचा महिमा आहे. सुदैवाने आज त्यांच्या बाजूला पारडं झुकलेलं आहे. उद्याचं मी सांगता येत नाही. सर, मी यासाठी हा विषय काढला कारण मोदी सरकार सध्या देशात आहे ना, आणि नोटबंदीचा हा जो निर्णय आहे ना, तो लोकांना नोटा
कॅश म्हणून कमी पडतायत, त्यांचे हाल होत आहेत, त्याच्या पलीकडं 2% आपला विकास दर कमी होतोय अशी भीती आता व्यक्त होते. आतापर्यंत उद्योग जगत बोललं नाही, पण ते जेव्हा बोलायला सुरुवात केली, आर्थिक अराजकाच्या खाईत आपण कोसळतो. आपला विकास दर कमी झालेला आहे. एवढंच जर आपल्याला ताकद आहे तर डॉलरच्या तुलनेत रुपया दर रोज घसरतोय ना विक्रमी, तर रुपयाची किंमत का वाढत नाही? मग तुमचं सरकार एवढं चांगलं चाललेलं आहे, तुमचं नेतृत्व एवढं जगात लोकप्रिय आहे, पण आज डॉलरच्या तुलनेमध्ये आपण 67-68 रुपयापर्यंत घसरतो कधी कधी. हे काय चांगल्या आर्थिक उद्दिष्टांचं लक्षण नाही आहे. नोटबंदीमुळे नक्की काय झालं आहे हे सुद्धा आता पारदर्शकपणे पाहण्याची गरज आहे. उद्योग जगतातील महत्त्वाचे नेते, संघटना याने सुरुवातीला स्वागत केलं. सगळेच घाबरलेले होते. हो, बोलायचं कोणी? जो बोलेल तो देशद्रोही, जो सत्य बोलेल, जो जनतेच्या हिताचं बोलेल तो देशद्रोही, अशी एक नवीन पारदर्शक व्याख्या आपल्याकडे तयार झालेली आहे. सत्य नाही बोलायचं मग तुम्ही देशद्रोही आहात. जसं रशियात चालायचं कम्युनिझमच्या वेळेला, सत्य बोललं की त्याला तुरुंगात टाकून द्यायचं. चीनमध्ये माओच्या राज्यात चालायचं आहे, बोलायचं नाही कोणी सरकारच्या विरुद्ध. पण हा हिंदुस्थान आहे, इथे असं चालणार. इथे लोक बोलणार, तुरुंगात जातील, गोळ्या खातील, पण बोलतील. 20 लाख लोकांचा रोजगार आणखीन 2 महिन्यात मुंबईतून जाणार आहे. पहा तुम्ही, देशाचा आकडा नंतर तुम्ही गोळा करा. आत्ताच नोकऱ्या जायला सुरुवात झाली आहे, लोकांची रोजगार जायला सुरुवात झाली आहे. अनेक मोठे जे उद्योग आहेत, मग बांधकाम व्यवसाय असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, हॉटेल असतील, रेस्टॉरंट्स असतील, मॉल्स आहेत, बनलेले आहेत. आज लोक जात नाही. लोकांची खर्च करण्याची ताकद तुम्ही मारली आहे, सत्य आहे. त्याच्यामुळे ह्या नोकऱ्या जाणार आहेत, व्यवहार ठप्प होणार आहेत. ह्याची भरपाई हे पारदर्शकवाले कसे काय करून देणार ते बघा. सर, मोदी सरकारनं घेतलेला हा जो नोटबंदीचा निर्णय आहे तो फसला, त्यामुळं आगामी काळाची चाहूल लागली, म्हणून शिवसेनेने आजच करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे ही युती तोडली. खूप कारण आहेत त्याला, पण तुम्हाला सांगू का, या नोटबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम काय होणार आहेत हे सांगणारे सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. दुसऱ्या दिवशी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धवजींनी सांगितलं, भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या पैशाविरुद्ध लढाईला आमचा विरोध नाही, पाठिंबा आहे. पण ज्या पद्धतीनं सगळं आता सुरू झालं आहे, लोकांचे रस्त्यावर भुकेने मुर्दे पडतील. आणि सुरुवातीला ज्यांनी पाठिंबा दिला ना, त्याच्यामध्ये कोण होते? शरद पवार. नंतर ते काय बोलत राहिले? 1 महिन्यानी आता विरोध करतायत. पण आम्ही धाडसा न बोलतो म्हणून आम्ही शत्रू. चंद्राबाबू नायडू अगदी काय मोठं त्यांनी कौतुक केलं या निर्णयाचं. आता दिल्लीतून रोज डोकं फोडतायत, आंध्रला वाचवा, 4,000 कोटीची कॅश द्या, पैसे नाही आहेत. हे कोण सांगते आहे? चंद्राबाबू, ज्याने नोटबंदीचं सगळ्यात समर्थन केलं होतं. सगळ्यात गंमत अशी की नितीश कुमारांनी पाठिंबा दिला होता. नितीश कुमारांनी काल नितीश कुमारसुद्धा उलटले. मी कालचे त्यांचे स्टेटमेंट बघा की नोटबंदीचे नक्की काय फायदे झाले तेच कळत नाही आहे. त्यांनी डोकं फोडून घेतलेलं काय की बिहारमधली अवस्था कशी खराब आहे, सगळ्या व्यवहार कसे ठप्प आहेत, कामं बंद पडलेली आहेत, विकासाची कामं थांबलेली आहेत, हे काल नितीश कुमारांनी सांगितलं. मग तुम्ही देशाला अशा प्रकारे आर्थिक अराजकतेत टाकण्याचं कारण काय? कोणासाठी? मग काँग्रेसवाले जे बोलत आहेत की नोटबंदी हा देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. आता त्याला उत्तर द्यावं आम्हाला माफिया मंडळांनी, उत्तर द्यावं. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. नोटबंदीचा निर्णय फसला असं शिवसेना म्हणते आहे. शिवसेना हेही म्हणते आहे की आम्ही युती तोडली आहे, पण वेट अँड वॉच अशी आमची भूमिका आहे, तुर्तास थांबा, आमचे मंत्री सरकारमध्ये कायम राहतील. प्रश्न असा आहे, कायम राहतील असं उद्धवजींनी म्हटलेलं नाही, कोणी म्हटलेलं नाही. वेट अँड वॉच असं म्हटलं. पण तुर्तास राजीनामा देणार नाहीत हे तर म्हटलं. अहो, ह्या तुर्तासच्या खाली अंडरलाईन आहे ना. बरं, ठीक आहे, वेट अँड वॉच. मग आता जर का वेट अँड वॉच हे निवडणूक प्रचारादरम्यान आड आलं आणि शिवसेनेनं भाजपच्या विरोधात प्रचार नाही केला, तर मग त्यामध्ये शिवसेनेचं नुकसान होणार नाही? कशाला होईल? आम्ही यापूर्वीसुद्धा आम्हाला जे सांगितलं आहे ते आम्ही सांगत राहिलो, बोलत राहिलो. आम्ही काय मूग गळून कधी बसलो नाही. चांगल्याला आम्ही चांगलं म्हटलेलं आहे आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत आमच्या मनात आहे, कारण आमच्या मनात पाप नाही. त्याच्यामुळे काय आम्हाला काय
काही कोण बोललं नाही बोलायचं, होय बोलायचं, हे ढोंगीपणा कपटीपणा आमच्या मनात नसल्यामुळे आम्ही छाती ठोकपणे लोकांसमोर जाणार आहोत. सर, महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे होते संजय राऊत. आर या पार की लढाई लढायची आहे, ऑन द स्पॉट फैसला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. आता शिवसेना म्हणते आहे वेट अँड वॉच. पुढं नेमकं काय हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि ते जोवर गुलदस्त्यात राहील तोवर असेच तर्कवितर्क सुरू राहतील. पण एक मात्र निश्चित झालेलं आहे की शिवसेनेने आता नवीन वाटचाल करण्याची कास धरलेली आहे. स्वबळाचा नारा दिलेला आहे. हा स्वबळाचा नारा शिवसेनेला आणखीन किती दूरवर घेऊन जातं ते पाहायचं आहे.